हॅलो स्टुडंट्स, आज आपण इथर्स त्या इथर्सच्या मेथड्स आपण शिकणार आहोत बाय विच वी कॅन प्रिपेअर दिस इथर. ज्या मेथड्सद्वारे आपल्याला इथर हा प्रिपेअर करता येतो अशा मेथड्स आपल्याला आज शिकायच्या आहेत. त्यामध्ये फर्स्ट मेथड आपण घेणार आहोत फ्रॉम अल्कोहोल. अल्कोहोलपासून आपल्याला इथर प्रिपेअर करायचं आहे, तयार करायचं आहे. त्यामध्ये आपण एक एक्झाम्पल घेऊया. CH2OH इथेनॉल. हा आहे इथेनॉल. व्हेन इट इज रिॲक्टेड विथ व्हॉट H2SO4 म्हणजे याची रिॲक्शन होते H2SO4 सोबत आणि त्याच्यामध्ये टेम्परेचरची कंडिशन आपण घेतली आहे 413 केल्विन टेम्परेचर. यामध्ये आपण दोन कंडिशन्स डिस्कस करणार आहोत. एक आहे 413 केल्विन टेम्परेचर, देन हिअर द फॉर्मेशन ऑफ इथर. आता यामध्ये हा मॉलिक्यूल आपण ट्वाईस घेऊयात. तर यामध्ये डिहायड्रेशन होऊन या ठिकाणी फॉर्मेशन ऑफ CH3 CH2 OCH2CH3 म्हणजे आपल्याला हा डायइथाइल इथर हा त्या ठिकाणी प्रोडक्ट मिळतो. यामध्ये हा प्रोडक्ट जो आहे त्याला आपण डायइथाइल इथर असं म्हटलेलं आहे. लास्ट व्हिडिओमध्ये आपण नॉमेनक्लेचर शिकलो आहोत. त्याच्यानुसार ऑक्सिजनला दोन अल्काइल ग्रुप अटॅच आहेत की तो इथाइल ग्रुप असेल. दोन इथाइल ग्रुप आहे, डायइथाइल इथाइल हे त्याचं नेम असेल. मग आता यामध्ये टेम्परेचरची कंडिशन लक्षात घ्या 413 केल्विन टेम्परेचर. आता यामध्ये सेकंड एक्झाम्पल परत सेम CH3 CH2OH सेम इथेनॉल घेतला आपण, पण इन प्रेझेन्स ऑफ H2SO4. फक्त टेम्परेचरची कंडिशन घातली 443 केल्विन टेम्परेचर. इथे फोकस करा टेम्परेचरवरती. म्हणजे यामध्ये 413 केल्विन टेम्परेचर आणि इथं घेतलं 443 केल्विन टेम्परेचर. जर 443 केल्विन टेम्परेचर जर घेतलं तर इथे इलिमिनेशन रिॲक्शन होते. अँड ड्युरिंग दिस इलिमिनेशन व्हॉट हॅपन द फॉर्मेशन ऑफ अल्किन म्हणजे यामध्ये प्रोडक्ट तुम्हाला मिळतो CH2 डबल बॉन्ड CH2 म्हणजे हा तुम्हाला अल्किन मिळेल, इथिन मिळेल. तर दिस रिॲक्शन दिस वी हॅव टू डिस्कस हिअर. म्हणजे यामध्ये ही रिॲक्शन आपण घेतली म्हणजे या दोन रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट हा सेम आहे लक्षात घ्या, इथेनॉल. पण इथं टेम्परेचरची कंडिशन बदलली की तुम्हाला प्रोडक्ट हा मात्र डिफरंट मिळतो. इथं टेम्परेचर 413 केल्विन जर घेतलं तुम्हाला इथर हा त्या ठिकाणी प्रोडक्ट मिळेल. पण जर त्या ठिकाणी टेम्परेचरची कंडिशन हाय टेम्परेचरवरती रिॲक्शन जर केली इथं अल्किन हा तुम्हाला प्रोडक्ट मिळतो. मग आता हे असं का होतं तर ही जी रिॲक्शन आहे इथरची ती या रिॲक्शनचं मेकॅनिझम आपल्याला त्यामध्ये पाहायचं आहे. याला आपण डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल असं सुद्धा म्हणतो. म्हणजे या रिॲक्शनमध्ये काय झालंय, वॉटर मॉलिक्यूल हा रिमूव्ह झाला आहे. म्हणून याला काय म्हणतात, दिस इज द डिहायड्रेशन. दिस रिॲक्शन इज ऑल्सो कॉल्ड ॲज डिहायड्रेशन. याला डिहायड्रेशन म्हणायचं. डी शब्दाचा अर्थ होतो रिमूव्हल ऑफ, हायड्रेशन मीन्स वॉटर. वॉटर हा त्या ठिकाणी रिमूव्ह होतो. त्यामध्ये आपण ही जी रिॲक्शन पहिली पाहिली आहे या रिॲक्शनचं मेकॅनिझम आपण बघूयात. पहा त्या मेकॅनिझममध्ये फर्स्ट स्टेप मेकॅनिझम म्हणजे आपण मागच्या क्लासमध्ये सुद्धा शिकलोय की मेकॅनिझम म्हणजे हाऊ द रिॲक्टंट्स आर कन्व्हर्टेड इन टू द प्रोडक्ट. रिॲक्टंटचं कन्व्हर्शन प्रॉडक्टमध्ये कसं होतं याचं स्टेपवाईज डिस्ट्रीब्युशन याला आपण मेकॅनिझम म्हणतो. तर यामध्ये ही जी रिॲक्शन आहे त्यात आपण स्टेप फर्स्ट घेऊयात. स्टेप फर्स्ट प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल. अल्कोहोलचं आपल्याला प्रोटोनेशन करायचं आहे. मग आता यामध्ये हा मॉलिक्यूल घेऊ आपण इथेनॉल CH3 CH2OH आणि यामध्ये प्रोटोनेशन मीन्स H+ सोबत त्याची रिॲक्शन होते. दिस इज व्हॉट रिॲक्शन विथ H+. मग आता काय होतं ड्युरिंग दिस रिॲक्शन व्हॉट हॅपन. मग आता यामध्ये
हा जो ऑक्सिजन आहे, दिस ऑक्सिजन कॅरीज द 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ऑक्सिजनवरती 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. यामध्ये आपण हा इथेनॉल स्टार्टिंग मटेरियल घेतला. H+ म्हणजे आपण ही रिॲक्शन होते इन प्रेझेन्स ऑफ H2SO4. H2SO4 न घेता आपण फक्त त्याला मेन्शन केलं आहे ॲज अ H+नं, म्हणजे H2SO4ला रिप्रेझेंट केलं H+नं. इथे याचं प्रोटोनेशन होतं. ड्युरिंग दिस प्रोटोनेशन व्हॉट हॅपन, काय होतं की हा जो प्रोटॉन आहे म्हणजे H+ आहे, हा H+ या ऑक्सिजनवरती ॲड होतो. म्हणजे काय होईल, CH3 CH2 OH. अगोदरच एक हायड्रोजन आहे, पण हा H या ऑक्सिजनवरती अटॅच होतो. अटॅच झाल्यामुळे दिस ऑक्सिजन नाव कॅरीज द पॉझिटिव्ह चार्ज. मेकॅनिझम आपण जेव्हा लिहितो तेव्हा मात्र चार्जेस आपल्याला त्या ठिकाणी चार्जेसकडे लक्ष द्यावं लागतं की ऑक्सिजनवरती काय आला, आता पॉझिटिव्ह चार्ज आला. या ऑक्सिजनची वालन्सी ही 3 झाली. ठीक आहे, म्हणून हा पॉझिटिव्हली चार्ज झाला. ही झाली स्टेप फर्स्ट. त्यानंतर स्टेप सेकंड. आता स्टेप सेकंड यामध्ये SN2 मेकॅनिझम होतं. आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ज या चॅप्टरमध्ये SN1 SN2 मेकॅनिझम शिकलोय. म्हणजे यामध्ये SN2 मेकॅनिझम त्या ठिकाणी होतं. आता इथे हा स्टार्टिंग मटेरियल घेतला आपण. ठीक आहे, इथं पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला हा ऑक्सोनो, याला आपण इथिल ऑक्सोनियम आयन असं त्या ठिकाणी म्हणूयात. ठीक आहे, किंवा याला प्रोटोनेशन ऑफ इथेनॉल, प्रोटोनेटेड इथेनॉल असं सुद्धा याला आपल्याला म्हणता येतं. आता यामध्ये या रिॲक्शनमध्ये 2 मॉलिक्युल्स आपण इथेनॉलचे घेतले. एक मॉलिक्युलचा उपयोग आपण इथे केला. आता आपण सेकंड मॉलिक्युल, दिस इज द फर्स्ट मॉलिक्युल. आता सेकंड मॉलिक्युल घेऊयात. CH3 CH2 OH. ठीक आहे, तर हा काय असेल, दिस इज द सेकंड मॉलिक्युल. फर्स्ट सेकंड का घेतला आपण, इथे 2 मॉलिक्युल्स आपण रिॲक्शनमध्ये यूज केले. हा झाला फर्स्ट मॉलिक्युल स्टेप फर्स्टमध्ये, आणि स्टेप सेकंडमध्ये सेकंड मॉलिक्युल घेतला. आता फर्स्ट स्टेपमध्ये आपल्याला हा जो प्रोडक्ट मिळाला, या प्रोडक्टची रिॲक्शन सेकंड मॉलिक्युल ऑफ इथेनॉल सोबत होते. इथे हा घेते मी. इथे लिहित असताना फक्त मी जस्ट रिव्हर्स लिहिते त्याला. यस, HOH याला लिहित असताना हाच मॉलिक्युल मी इथं लिहित आहे, लक्षात घ्या, पण त्याला मी रिव्हर्स लिहित आहे. CH2 CH3 याच्यासोबत ही रिॲक्शन होती, आणि ही रिॲक्शन त्या ठिकाणी स्लो असेल. दिस वन इज द स्लो वन. मग आता काय होतं ड्युरिंग दिस रिॲक्शन, व्हॉट हॅपन, काय होतं की याच्यामध्ये आता पहा, हा ऑक्सिजन कसा आहे, पॉझिटिव्हली चार्ज आहे. ठीक आहे, म्हणजे याची रिॲक्शन जेव्हा ह्या इथेनॉल सोबत होते तेव्हा हा बॉन्ड त्या ठिकाणी ब्रेक होतो. कुठला, ऑक्सिजन आणि या कार्बनमधला. ठीक आहे, काय झालं, या ऑक्सिजन आणि कार्बनमधला हा बॉन्ड त्या ठिकाणी काय होतो, ब्रेक होतो. मग काय होतं, हा जर ब्रेक झाला तर यामध्ये हा H2O म्हणजे हा वॉटर मॉलिक्यूल हा त्यामध्ये रिमूव्ह होणार. म्हणजे इथं काय रिमूव्ह झालं, -H2O हा रिमूव्ह झाला. मग रिमूव्ह होतो तेव्हा मात्र काय होईल, हा कार्बन या ऑक्सिजनला त्या ठिकाणी बॉन्डेड होईल. हा कार्बन ऑक्सिजनला, कारण या कार्बनवरचा हा वॉटर मॉलिक्यूल निघून गेला, म्हणून हा कार्बन मग या ऑक्सिजनला काय होतो, अटॅच होतो, आणि तुम्हाला प्रोडक्ट मिळेल. पहा लिहित असताना CH3 CH2 CH3 CH2 OH. मग आता ऑक्सिजनवरचा हायड्रोजन ॲटम मी इथे लिहिते, आणि या ऑक्सिजनला हा कार्बन बॉन्डेड होतो, म्हणजे CH2 CH3 CH2 CH3 हा अटॅच झाला. ठीक आहे, म्हणजे काय झालं, हा H2O निघून गेला, -H2O इथे आपण लिहिलंय, म्हणजे याचा अर्थ हा H2O निघून गेला, तेव्हा मात्र हा कार्बन या ऑक्सिजनला बॉन्डेड असतो, आणि या ऑक्सिजनला अटॅच असणारे हे ग्रुप ॲज इट इज असतील. फक्त इथे लिहित असताना मी हायड्रोजन ॲटम हा खाली लिहिलेला आहे, आणि या ऑक्सिजनला हा कार्बन डायरेक्टली बॉन्डेड दाखवला. आता यामध्ये हा ऑक्सिजन, या ऑक्सिजनवरती चार्ज मात्र परत त्या ठिकाणी कोणता चार्ज येणार, पॉझिटिव्ह चार्ज येणार. म्हणजे अशा प्रकारे हा तुम्हाला सेकंड स्टेपमध्ये हा प्रोडक्ट मिळतो. ठीक आहे, मग आता तिसरी स्टेप, थर्ड स्टेप.
त्यानंतर स्टेप थर्डला आपण डिप्रोटोनेशन म्हणूयात. दिस इज द डिप्रोटोनेशन. फर्स्ट स्टेपच्या अपोजिट प्रोसेस आहे. फर्स्ट स्टेपमध्ये प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल केलं. प्रोटोनेशन म्हणजे याला ज्यामध्ये प्रोटॉन ॲड केला, प्रोटॉन हा रिॲक्ट केला. आता आपल्याला काय करायचं, डिप्रोटोनेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ H+. इथे H+ आपण ॲड केला, तिथे मात्र तिसऱ्या स्टेपमध्ये आपण तो H+ हा रिमूव्ह करणार आहोत. मग आता सेकंड स्टेपमध्ये आपल्याला हा प्रोडक्ट मिळाला आहे, हा प्रोडक्ट यस CH3 CH2 OH CH2 CH3. and now this oxygen carries the positive charge. त्या ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे. मग आता यामध्ये दिस इज -H+. निघून जातो. कसा निघून जाईल आता पहा. हा हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्यामधला बॉन्ड ऑक्सिजनकडे ब्रेक होतो. म्हणजे काय होईल, हायड्रोजन आणि ऑक्सिजन मधला बॉन्ड हा ऑक्सिजनकडे ब्रेक झाला, म्हणजे हा H -H, म्हणजे हा H त्या ठिकाणी निघून जातो. आणि निघून गेल्यामुळे आता काय शिल्लक राहिलं, CH3 CH2 O CH2 CH3 आणि इथे H+ -H+ लिहिलं, मग पुढे लिहिण्याची गरज आहे. अँड दिस वन इज द प्रोडक्ट डायइथाइल इथर. हा प्रोडक्ट तुम्हाला त्यामध्ये मिळेल. म्हणजे अशा प्रकारे ही जी रिॲक्शन आहे की इथर आपल्याला कसा मिळतो अल्कोहोलपासून, तर याचं हे मेकॅनिझम आहे. स्टेप वाईज डिस्ट्रीब्युशन इन दॅट हाऊ द रिॲक्टंट्स आर कन्व्हर्टेड इन टू द प्रोडक्ट इज अ मेकॅनिझम. तर हे मेकॅनिझम स्टेप फर्स्टमध्ये प्रोटोनेशन केलं, H+ आपण ॲड केला. सेकंड स्टेपमध्ये SN2 मेकॅनिझम बॅकसाईडनं त्या ठिकाणी तो अटॅच होतो. यस, यामध्ये म्हणजे इथं फर्स्ट मॉलिक्यूल, इथं 2 मॉलिक्युल्स आपण घेतलेले आहेत, त्यामध्ये पहिला मॉलिक्यूल पहिल्या स्टेपमध्ये वापरला, दुसरा मॉलिक्यूल आपण दुसऱ्या स्टेपमध्ये वापरला आणि तिसऱ्या स्टेपमध्ये H- निघून जातो. म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये H+ ॲड केला आणि तिसऱ्या स्टेपमध्ये H+ हा निघून गेला. म्हणून आपण म्हणतो द रिॲक्शन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ H2SO4. म्हणजे इथं H2SO4चं काम काय आहे, हिअर H2SO4 इज युज्ड ॲज अ डिहायड्रेटिंग एजंट. म्हणजे H2SO4चं काम काय आहे, here H2SO4 is a dehydrating agent. डिहायड्रेटिंग एजंट, याला डिहायड्रेटिंग एजंट असं सुद्धा म्हणतात, किंवा याला आपण कंटिन्युअस इथरिफिकेशन रिॲक्शन असं सुद्धा म्हणतो. कंटिन्युअस इथरिफिकेशन म्हणजे काय की या ठिकाणी अल्कोहोलपासून इथर फॉर्म होतो. याच्यामध्ये पहिल्या स्टेपमध्ये H+ यूज केला, लास्ट स्टेपमध्ये H+ हा जशाच तसा त्या ठिकाणी बाहेर पडाला. म्हणजे इथे तिथं मिळाला, मग त्याचा उपयोग परत आपल्याला नेक्स्ट इथरिफिकेशन करण्यासाठी होतो. म्हणून याच रिॲक्शनला कंटिन्युअस इथरिफिकेशन प्रोसेस असं सुद्धा त्या ठिकाणी म्हटलं जातं. तर ही त्यामध्ये एक रिॲक्शन आपल्याला त्या ठिकाणी करता येते. म्हणजे यामध्ये काय आहे, या रिॲक्शनचं जर आपण नोट म्हणून जर लिहायचं असेल तर बाय युझिंग दिस रिॲक्शन वी कॅन प्रिपेअर ओनली द सिम्पल इथर ऑर द सिमेट्रिकल इथर. म्हणजे या रिॲक्शनद्वारे आपल्याला सिमेट्रिकल इथर किंवा सिम्पल इथर हा प्रिपेअर करता येतो. ठीक आहे, तर हे याच्यामध्ये एक नोट म्हणून तुम्ही त्यामध्ये लिहू शकता. सेकंड आहे त्यामध्ये विलियमसन सिंथेसिस. आता विलियमसन सिंथेसिस यामध्ये फ्रॉम अल्किल हलाइड पासून आपल्याला इथर तयार करायचं. मग आता काय असते ॲक्च्युअलमध्ये रिॲक्शन, अल्किल हलाइड व्हेन इट इज रिॲक्टेड विथ अ सोडियम अल्कॉक्साइड देन इट फॉर्म्स इथर. पण या मेथडद्वारे आपल्याला सिम्पल ॲज वेल ॲज द मिक्स्ड इथर प्रिपेअर करता येतो. जसं आपण पहिल्या मेथडमध्ये काय पाहिलं, सांगितलं की फक्त आपल्याला सिम्पल इथर आपल्याला प्रिपेअर करता येतो. मग आता यामध्ये पहा की RX विलियमसन सिंथेसिस काय असते. RX म्हणजे अल्किल हलाइड when it is reacted with a sodium alkoxide. सोडियम अल्क ऑक्साइड. ठीक आहे, सोडियम म्हणजे Na आणि अल्कॉक्साइड, अल्क म्हणजे R ग्रुप, ऑक्साइड सोडियम अल्कॉक्साइड. हिट
देन इट फॉर्म्स व्हॉट इथर. म्हणजे यामध्ये रिॲक्शन काय होते, सबस्टिट्यूशन होतं, की ज्या सबस्टिट्यूशनमध्ये हा एक्स Na सोबत NaXच्या फॉर्ममध्ये बाहेर पडेल आणि फॉर्मेशन ऑफ ROR प्लस बाय प्रोडक्ट काय असेल, NaX. आता यानंतर दुसरं आपण घेतलं सपोज RX, म्हणजे या ठिकाणी घेत असताना तो अरिल हलाइड घेतला. कोणता हलाइड घेतला आपण, अरिल हलाइड घेतला, तर त्यामध्ये तुम्हाला त्यानुसार प्रोडक्ट मिळेल. म्हणजे इथे वाटल्यास लिहू आपण अल्किल हलाइड इज रिॲक्टेड विथ सोडियम अल्कॉक्साइड. पहा याला आपण मी कसं फोड करते. सोडियम म्हणजे Na, अल्क AR, अल्क म्हणजे R ग्रुप आणि ऑक्सिजन म्हणजे ऑक्साइड, सोडियम अल्कॉक्साइड. देन इट फॉर्म्स इथर. सच रिॲक्शन इज अ विलियमसन सिंथेसिस. तुम्हाला राईट अ नोट असा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो. काय विचारला जातो, राईट अ नोट ऑन विलियमसन सिंथेसिस. विलियमसन सिंथेसिस 2 मार्कासाठी प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो. मग आता नोट जर विचारली तर यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी त्याचं डिस्क्रिप्शन लिहिणार आहात. काय डिस्क्रिप्शन लिहिणार, की when alkyl halide heated with sodium alkoxide, then ether is formed. Such reaction is called Williamson synthesis. Williamson synthesis. अशा रिॲक्शनला आपण विलियमसन सिंथेसिस असं म्हणूयात. ठीक आहे. आता यामध्ये याचं एक्झाम्पल घेऊयात आपण. यस, याचे एक्झाम्पल्स घेऊयात. फर्स्ट एक्झाम्पल पहा, CH3Br प्लस हा घेतला NaOCH3. ठीक आहे. जनरल रिॲक्शन प्रमाणे हा घेतला मिथाइल ब्रोमाइड घेतला आणि याला म्हणत आपण सोडियम. कोणता आहे, मिथ. अल्क कोणता आहे, मिथ, आणि ऑक्सिजन म्हणजे ऑक्साइड, म्हणजे नेम काय झालं त्याचं, सोडियम मिथॉक्साइड. आता ह्या जनरल रिॲक्शन प्रमाणे काय होईल, सबस्टिट्यूशनमध्ये हा Br Na सोबत, म्हणजे हा CH3OCH3 हा तुम्हाला मिळेल. म्हणजे CH3OCH3 हा प्रोडक्ट मिळाला आणि बाय प्रोडक्ट काय असेल, NaBr प्लस NaBr. म्हणजे तुम्हाला हा जो मिळाला याला म्हणायचं डाय मिथाइल इथर. काय मिळाला तुम्हाला प्रोडक्ट, डाय मिथाइल इथर. सेकंड एक्झाम्पल घेऊ आपण. C2H5I प्लस NaOCH3. आता यामध्ये पहा हा घेतला आपण इथाइल आयोडाइड आणि हा असेल परत याच्यानुसार सोडियम मिथॉक्साइड. ठीक आहे. काय होतं जनरल रिॲक्शन प्रमाणे सबस्टिट्यूशन, हा I Na सोबत म्हणजे C2H5OCH3 प्रोडक्ट मिळेल तुम्हाला C2H5OCH3 आणि प्लस बाय प्रोडक्ट असेल NaI. म्हणजे इथं जो तुम्हाला मिळाला आहे याला नेम द्यायचा आहे इथिल मिथिल इथर. म्हणजे पहा या मेथडद्वारे
डायमिथाइल इथर जे एक्झाम्पल आहे सिम्पल इथरचं, आणि इथिल मिथिल इथर जे एक्झाम्पल आहे अनसिमेट्रिकल किंवा मिक्स्ड इथरचं. म्हणजे या विलियमसन सिंथेसिसद्वारे आपल्याला काय मिळतं, सिम्पल ॲज वेल ॲज द मिक्स्ड इथर कॅन प्रिपेअर. म्हणजे या मेथडद्वारे आपल्याला सिम्पल इथर पण तयार करता येतो आणि मिक्स्ड इथर सुद्धा प्रिपेअर करता येतं. तिसरं एक्झाम्पल घेऊ आपण. यस, थर्ड वन. इथे घेतलं आपण C2H5Br आणि प्लस, आता हा जो अल्कॉक्साइड घेतला मी NaOC CH3 थ्राईस. आता मी इथं टर्शरी घेतला आहे, हा लक्षात घ्या. हा असेल इथाइल ब्रोमाइड आणि हा असेल सोडियम, आणि हा जो ग्रुप आहे CH3 थ्राईस याला कोणता म्हणणार तुम्ही, टर्शरी ब्यूटॉक्साइड. सोडियम टर्शरी ब्यूटॉक्साइड. मग आता यामध्ये जो मिळेल तुम्हाला, यस, रिॲक्शन झाली हीट जर केलं तर जनरल रिॲक्शन प्रमाणे काय होतं, हा Br Na सोबत, म्हणजे NaBrच्या फॉर्ममध्ये तुम्हाला बाहेर पडेल. म्हणजे प्रॉडक्ट काय मिळेल, C2H5O यस CH3 थ्राईस हा मिळाला, आणि प्लस बाय प्रोडक्ट काय असेल NaBr. तर हा त्या ठिकाणी तुम्हाला प्रोडक्ट मिळेल. म्हणजे या रिॲक्शनचं पिक्युलॅरिटी काय वैशिष्ट्य आहे की बाय युझिंग दिस मेथड वी कॅन प्रिपेअर सिम्पल ॲज वेल ॲज द मिक्स्ड इथर. म्हणजे हा या रिॲक्शनचा ॲडव्हान्टेज आहे. ठीक आहे, या रिॲक्शनचा ॲडव्हान्टेज आहे की बाय युझिंग दिस मेथड, यस, काय लिहिणार तुम्ही, बाय युझिंग दिस मेथड, by using this method, yes, simple as well as mixed ether can be prepared. म्हणजे या मेथडद्वारे आपल्याला सिम्पल ॲज वेल ॲज मिक्स्ड इथर हा प्रिपेअर करता येतो. हे या रिॲक्शनचं वैशिष्ट्य आहे. पण आता याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल असं घेणार आहोत की ज्यामध्ये, आता पहा इथे आपण जो अल्किल हलाइड घेतलाय, हा अल्किल हलाइड आपण 1 डिग्री घेतला आहे. हा अल्किल हलाइड आपण काय घेतला, इथे 1 डिग्री घेतला. पण जर हा अल्किल हलाइड आपण सेकंडरी किंवा टर्शरी जर घेतलं तर इथे मात्र तुम्हाला जसा इथर हा प्रोडक्ट मिळाला तसा मात्र जर आपण इथे टर्शरी किंवा सेकंडरी अल्किल हलाइड जर घेतला तर तुम्हाला इथे मिळणारा जो प्रोडक्ट आहे तो मिळणारा प्रोडक्ट हा अल्किन असेल. म्हणजे तिथं जसं सबस्टिट्यूशन रिॲक्शन झाली तसं तिथे मात्र इलिमिनेशन रिॲक्शन होणार. ठीक आहे, एक्झाम्पल घेऊयात आपण. यस, इथं हा 1 डिग्री, इथं टर्शरीचं उदाहरण घेऊयात. CH3 आणि Br किंवा Cl घेऊ आपण. यस, याला लिहित असताना मी असं लिहिते. म्हणजे हा अल्किल हलाइड हा मात्र टर्शरी आहे. इथं नेम असेल त्याचं टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. जो त्या ठिकाणी काय, कोणता अल्किल हलाइड असेल, जो या ठिकाणी टर्शरी असेल. ठीक आहे, लक्षात घ्या मी काय सांगते, डिफरन्स लक्षात घ्या. जर इथे आपण 1 डिग्री अल्किल हलाइड जर घेतला तर तुम्हाला प्रोडक्ट मिळताना इथर हा प्रोडक्ट मिळतो. पण जर इथे हा अल्किल हलाइड जर 3 डिग्री जर घेतला तर मग मात्र इथे तुम्हाला इथर मिळणार नाही, तर तुम्हाला अल्किन हा प्रोडक्ट मिळतो. म्हणजे पुढचं घेत असताना प्लस याची रिॲक्शन NaOC2H5 घेतला मी, अल्कॉक्साइड हा घेतला. ठीक आहे, तर इथे त्यामध्ये रिॲक्शन होत असताना कोणती रिॲक्शन होते, यस, हिअर द इलिमिनेशन रिॲक्शन. या रिॲक्शनला इलिमिनेशन रिॲक्शन असं म्हणा.
इथं ही जशी काय आहे सबस्टिट्यूशन आहे, सबस्टिट्यूट झाला हा Br या अल्कॉक्साइड ग्रुपना सबस्टिट्यूट झाला. ठीक आहे, इथे मात्र इलिमिनेशन होतं आणि त्या इलिमिनेशनमध्ये होईल काय मग हा Br Na सोबत. ठीक आहे, म्हणजे या कार्बनवरचा ब्रोमीन ॲटम सोडियम सोबत जातो आणि या त्याच्या नेक्स्ट कार्बनवरचा हायड्रोजन ॲटम हा मात्र या C2H5OH सोबत जातो. म्हणजे इलिमिनेशन होऊन तुम्हाला प्रोडक्ट काय मिळेल अल्किन. काय मिळणार आहे तुम्हाला CH3 आणि इथे मात्र आता या कार्बन आणि या कार्बनवरचे हे दोन ॲटम्स याच्यासोबत इलिमिनेट झाल्यामुळे या दोन कार्बनमध्ये डबल बॉन्ड फॉर्म होतो म्हणजे डबल बॉन्ड CH2 असेल. ठीक आहे, अल्किन मिळाला प्लस NaBr आणि प्लस C2H5OH इथेनॉल मिळाला. म्हणजे इथं जो मिळतो तो प्रोडक्ट, या प्रोडक्टचं नाव आहे आयसोब्युटिलीन. म्हणजे जो अल्किन असेल. ठीक आहे, आणि रिॲक्शन कोणती असते इलिमिनेशन रिॲक्शन असते. लक्षात आलंय काय डिफरन्स आहे. पहिले 3 एक्झाम्पल्स आपण जे घेतले आणि हा शेवटच्या एक्झाम्पलमध्ये फरक काय दोन रिॲक्शनमध्ये की जर त्या ठिकाणी अल्किल हलाइड हा जर 1 डिग्री घेतला आणि हा अल्कॉक्साइड तुम्ही म्हणजे तो सोडियम अल्कॉक्साइड तुम्ही कोणताही 1 डिग्री घ्या 2 डिग्री घ्या 3 डिग्री घ्या तर तिथे रिॲक्शन कोणती होते सबस्टिट्यूशन रिॲक्शन होते. पण जर अल्किल हलाइड हा सेकंडरी किंवा टर्शरी घेतला, इथं आपण उदाहरण घेत असताना टर्शरी जर घेतला तर इथे मात्र रिॲक्शन होत असताना कुठली रिॲक्शन होते इलिमिनेशन रिॲक्शन होते. ठीक आहे, इलिमिनेशन रिॲक्शन होऊन तुम्हाला प्रोडक्ट काय मिळतो मात्र अल्किन मिळणार. म्हणजे दोन रिॲक्शनमध्ये फरक लक्षात घ्या. इथं ही जी रिॲक्शन होते या रिॲक्शनला कुठली रिॲक्शन म्हणणार तुम्ही सबस्टिट्यूशन. या तिन्ही रिॲक्शनमध्ये सबस्टिट्यूशन झालंय, इथे मात्र इलिमिनेशन झालं. ठीक आहे, आणि याच्यामध्ये एक शेवटची नोट लिहायची की अरिल हलाइड्स डू नॉट गिव्ह सच विलियमसन सिंथेसिस. काय त्या ठिकाणी लिहिणार तुम्ही यस नोट म्हणून तुम्ही लिहू शकता. अरिल हलाइड्स नोट म्हणून लिहिता येईल तुम्हाला. अरिल हलाइड डू नॉट गिव्ह अरिल halide do not give Williamson synthesis reaction. ठीक आहे, तर हे त्याचा एक नोट म्हणून त्यामध्ये लक्षात घ्यायचं. ठीक आहे, की यामध्ये अरिल हलाइड जर घेतला आपण, इथे पहा लक्षात घ्या अल्किल हलाइड घेतलेत आपण, जर इथे आपण अरिल हलाइड घेतलं तर ही विलियमसन सिंथेसिस रिॲक्शन ते मॉलिक्युल्स त्या ठिकाणी देत नाही. ठीक आहे, तर हे त्या रिॲक्शन ह्या दोन मेथड्स आहेत प्रिपरेशन की ज्यानुसार आपल्याला इतर हा प्रिपेअर करता येतो. तर याच्यामध्ये राईट नोट एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं स्टेट बोर्डच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं ही रिॲक्शन महत्त्वाची आहे आणि CETच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं सुद्धा याच्यामध्ये हे जे आपण एक्झाम्पल्समध्ये जे व्हेरिएशन घेतलेलं आहे ते व्हेरिएशन लक्षात घ्या. इथं त्या पहिल्या 3 एक्झाम्पलमध्ये सबस्टिट्यूशन होतं आणि जिथे जर त्या ठिकाणी हा अल्किल हलाइड जर टर्शरी जर घेतला तर इथे मात्र रिॲक्शन होत असताना इलिमिनेशन रिॲक्शन होते आणि तुम्हाला मिळणारा प्रोडक्ट हा अल्किन मिळतो. आणि अजून काय लक्षात ठेवायचं की इथं अल्किल हलाइडच्या ऐवजी जर अरिल हलाइड जर घेतलं तर डू नॉट गिव्ह सच रिॲक्शन, या रिॲक्शन्स ते देत नाही.